बस सुनील खायला लागून मग बाईक खावा रे यार पाणी द्या स्वागत करते का जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपला पुढचा अपकमिंग ब्लॉग म्हणजे एक व्हिडिओ धमाकेदार असणार आहे आणि ती न आलेल्या 15-20 दिवसांच्या व्हिडिओची कमी घालवून देणार काय कोणाला बरोबर आहे का बरोबर आहे. पार्ट 1 पार्ट 2 पार्ट येतील लय भारी. आता सकाळपासून प्रवास करतोय ना आत्ता आलोय लॉजला. बॅकग्राऊंडला लॉज दिसतोय इथं आपल्या गाड्या लागल्यात आणि मस्तपैकी रात्री झोपायचं सकाळी लवकर उठून गणपतीपुळे गाठायचं डायरेक्ट. रात्री इथं थोडंफार कांड करू. कांड केल्याशिवाय दिवस जातात का पप्पांच्या पल्लीत आहे का. तर सकाळपासून फिरून फिरून इतका थकलो आम्ही. 7-8 लॉज उलटे पालटे घातले तेव्हा हा 1 नंबर लॉज भेटला. कुणाला एवढे लॉज बघितले. हा लॉज कसा आहे. मस्त आहे भारी आहे. काय दांडगा 1 नंबर लॉज 2 रूम घेतले व्यवस्थित आहे रेट वगैरे व्यवस्थित. तर मित्र इथं थांबू जेवण खावण करू. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. पोहे आणि थोडाफार नाश्ता वरचं वर. मग बाईक खावा रे यार पाणी द्या दीपक श्रीराम पाटील हे तिघे आमच्या सोबत होते पण ते चोरून लपून आहे ना आमच्या रूम मधलं ते चोरून खायचे. शेंगदाणे चोरून खायचे ते. त्याच्यामुळे आम्ही काय करायचो शेंगदाणे भाजून घ्यायचो त्याचं बूट करायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचो मग तो ना खायचा तिथे. काही आहे त्याच्याकडे दुसरीकडे काय बोलणार मन चांगल्यावर हसू नका. तर आता आम्ही ना आमचे लहान बंधू सुभाष पाटील आणि त्यांचं दीपकरावचं स्वतःमध्ये कधी जमायचं नाही. सुभाषदादांची ना कंपनीमध्ये मेस होती पण तरी ते आमच्यासोबत आहे ना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे पूर्ण महिन्याची. पण आमचा दीपक येणार नाही. आमचा दीपक आहे ना सगळा डबा करायचा. हो ते जाऊ द्या. पण आमचं ते दीपक पाटील त्यांचं असं म्हण एक म्हण आहे मी टाकली आणि कडीला वाटली. झालं का. हा तुमचं काय तुमचा अभिप्राय सांगा. 2 शब्द
तू आगाऊ माणूस आहे. काय अगो मला गले पड़े ढोल वो बजाना ही पड़ेगा. गाना आए ना आए गाना ही पड़ेगा. ये कितने ही बोलेंगे ना, लेकिन दीपक पाटिल डरता नहीं. दीपक पाटिल को आदत पड़ गई. आदत पड़ गई है. मेरे मामा के गांव में पिंपळा गावाला आहे, पण तुला आदत करता आली. सुनो, मेरे मामा के गांव में राहू में ऐसे कितने मामा हुआ है, कितने ये मैं सबको अकेला कापी हूँ. हो भाई हे आडे आडे. मम्मींचा फोन आला असेल. तुमच्या मम्मीचा नाही आला, तुमची मम्मी झोपली.